Hi everyone, Maha TET 2021 previous year question paper subject child pedagogy इंग्लिश मीडियम चाइल्ड सायकोलॉजीचा विषय आहे. इंग्लिश मीडियमचा क्वेश्चन पेपर आहे 2013चा सॉल्व केला आहे आणि समजावूनसुद्धा सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. फर्स्ट दी सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर आहे. जे सायन्स आहे ह्युमन बिहेवियरचं त्याला काय म्हटलं जाते? सायकोलॉजी म्हटलं जाते. दी डेफिनेशन वॉज गिवन बाय आणि जे डेफिनेशन दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे? वॉटसननी दिलेली आहे. 62 the dash method is very useful for the estimation of how the behavior of big group will be in some situation. असा कुठला मेथड आहे जे खूप युजफुल असते कुठला एस्टिमेट काढायसाठी की एका मोठ्या ग्रुपचं जे बिहेवियर आहे पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ते कसा असतो? तर ते कुठली मेथड आहे? सर्वे मेथड आहे. आन्सर दॅट इज 2 सर्वे मेथड. वेन वन इज स्कॅर्ड इन द डार्कनेस, जेव्हा एखादी माणूस भीतो, कोणीही असो भीतो, कसा? डार्कनेसमध्ये, डार्कनेस अंधारात, बाय अस्युमिंग दॅट दी लेदर बेल्ट इज अ स्नेक. जेव्हा एखाद्याला अंधारात असं वाटतं की लेदर बेल्ट ठेवलेला आहे आणि ते काय आहे? स्नेक आहे, तर त्याला कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल म्हणू शकतो? तर त्याला आपण इल्युशन म्हणू शकतो. सोशल ऑब्झर्वेशन लर्निंग थिअरी, सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी वॉज पुट फोर्थ बाय. जे सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी आहे ते कोणी सांगितलेली आहे? ते अल्बर्ट बंडुरानी सांगितलेली आहे. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी वॉज पुट बाय फोर्थ बाय. जे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी आहे ते कोणी सांगितलेली आहे? इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी BF स्किनरनी. इमॅजिनेशन ऑब्झर्वड इन पोएट, ऑथर्स, ॲक्टर्स अँड फिल्म्स इज ऑफ डॅश टाईप. जे इमॅजिनेशन पोएट, ऑथर्स, फिल्म्समध्ये बघायला मिळते ते कशा प्रकारचे आहे? तर ते आहे आन्सर नंबर 2 क्रिएटिव्ह. नेक्स्ट आहे दी फील्ड थिअरी ऑफ लर्निंग वॉज पुट फोर्थ बाय दी डॅश सायकोलॉजिस्ट. जे फील्ड थिअरी ऑफ लर्निंग आहे ती कोणी सांगितलेली होती? ते कुठल्या सायकोलॉजिस्टनी सांगितलेली होती? तर ते सांगितले आहे कर्ट लेविननी. आन्सर नंबर 1 दॅट इज कर्ट लेविन. नेक्स्ट आहे दी जनरलायझेशन थिअरी ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग वॉज पुट फोर्थ बाय. जे जनरलायझेशन थिअरी ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग ते कोणी सांगितलेली आहे? तर ते सांगितली आहे जूडनी. प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड by insight gained through the interaction between an individual and his environment. This was put forth by. Problems are solved by insight gained through interaction between individual and his environment. प्रॉब्लेम्स कशा प्रकारे सॉल्व होतात? जेव्हा कुठल्या इंडिव्हिज्युअलमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये इंटरॅक्शन होत असते त्या प्रकारे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतात. तर ते हे कोणी सांगितलेलं आहे? हे सांगितलेलं आहे कोल्हरनी सांगितलेलं आहे. सो आन्सर नंबर 4 दॅट इज कोल्हर. नेक्स्ट इज दी स्ट्रगल डन बाय अवर माइंड टू अंडरस्टँड एनीथिंग मीन्स. जे स्ट्रगल आपला माइंड करत असतो कुठल्याही गोष्टीला समजण्यासाठी त्याला काय म्हटलं जाते? तर त्याला म्हटलं जाते अटेन्शन. दी स्टेट ऑफ इन्क्रीजिंग दी इंटेन्सिटी अँड फोर्स ऑफ रिस्पॉन्सेस मीन्स मोटिवेशन. दी डेफिनेशन वॉज गिवन बाय. हे जे डेफिनेशन आहे दी स्टेट ऑफ इन्क्रीजिंग दी इंटेन्सिटी अँड फोर्स ऑफ रेस्पॉन्सेस मीन्स मोटिवेशन. हे कोणी सांगितलेलं आहे? जुशायरनी सांगितले आहे. दॅट इज आन्सर नंबर 1. नेक्स्ट 72 वेन वन लर्न्स बॅलन्सिंग ऑफ अ बायसिकल इट हेल्प्स इन लर्निंग टू ड्राईव्ह अ मोटरसायकल. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डॅश ट्रान्सफर ऑफ लर्निंग. वेन वन लर्न्स बॅलन्सिंग अ सायकल, जेव्हा एखादी व्यक्ती सायकलला बॅलन्स करणं शिकतो, सायकल चालवणं शिकतो, बॅलन्स करणं शिकतो. इट हेल्प्स इन लर्निंग टू ड्राईव्ह अ मोटरसायकल. ते कशामध्ये मदत करत असते? जेव्हा आपण मोटरसायकल शिकत असतो चालवणं त्यालासुद्धा मदत करत असते. तर याला कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो? तर याला आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग. नेक्स्ट आहे दी पिरियड ऑफ 6 to 12 years ऑफ डेव्हलपमेंट फेस इज कॉल्ड एज. जे पिरियड आहे 6 to 12 years डेव्हलपमेंट ऑफ फेस याला काय म्हटलं जाते? तर याला म्हटलं जाते चाइल्डहुड फेस. 6 to 12 years ऑफ एजला काय म्हटलं जाते? डेव्हलपमेंट फेजला चाइल्डहुड फेस म्हटलं जाते.
नेक्स्ट आहे मेमोरीज मीन न्यू एक्सपिरियन्स. दिस वॉज स्टेटेड बाय. जे मेमोरी मीन्स न्यू एक्सपिरियन्स, मेमोरी म्हणजे काय असते, न्यू एक्सपिरियन्स आहे. हे कोणी सांगितलेलं आहे, तर हे सांगितलेलं आहे दॅट इज रॉस. सेकंड आन्सर, दॅट इज द राईट आन्सर, रॉस. An artist gets so engrossed in doing his painting that he forgets about the place and time. This is an example of dash attention. आर्टिस्ट जेव्हा ड्रॉइंग करत असतो किंवा पेंटिंग करत असतो ते आजूबाजूला होत असलेल्या प्रत्येक गोष्टी विसरून जातो. तो कुठे आहे, त्याचा काय किती वेळ झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. तर त्याला काय म्हणत असते, त्या दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हॅबिच्युअल अटेन्शन. The primary mental loss process of lending information about external stimulus by the nerves to the brain is called. The primary mental process of lending information about external stimulus by nerves to the brain. त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते आन्सर नंबर 3 सेन्सेशन. Intelligence in general capacity to the individual to adjust his thinking into new requirements. This definition was given by Stern. Comprehension, investigation, direction and criticism are the 4 aspects of intelligence. कॉम्प्रिहेन्शन, इन्व्हेस्टिगेशन, डायरेक्शन आणि क्रिटिसिझम हे काय 4 आस्पेक्ट आहे इंटेलिजन्सचे. तर ते कोणी सांगितलेले आहे, तर ते सांगितलेले आहे आन्सर नंबर 4 अल्बर्ट बायनेट. The suitable combination of forces that encourage goal achievement in a specific direction and help in retaining the energy needed for behavior is called as the suitable combination of forces. असा कुठला कॉम्बिनेशन ऑफ फोर्सेस आहे जे एनकरेज करते गोल अचीवमेंटसाठी. हाय एव्हरीवन, महा TET 2021 प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर, सब्जेक्ट चाइल्ड पेडागॉजी, इंग्लिश मीडियम, चाइल्ड सायकोलॉजीचा विषय आहे. इंग्लिश मीडियमचा क्वेश्चन पेपर आहे 2013चा. सॉल्व केला आहे आणि समजावूनसुद्धा सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. फर्स्ट दी सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर आहे. जे सायन्स आहे ह्युमन बिहेवियरचं त्याला काय म्हटलं जाते, सायकोलॉजी म्हटलं जाते. दी डेफिनेशन वॉज गिवन बाय, आणि जे डेफिनेशन दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे, वॉटसननी दिलेली आहे. 62 the dash method is very useful for the estimation of how the behavior of big group will be in some situation. असा कुठला मेथड आहे जे खूप युजफुल असते कुठलं एस्टिमेट काढायसाठी की एका मोठ्या ग्रुपचं जे बिहेवियर आहे पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये ते कसा असतो. तर ते कुठली मेथड आहे, सर्वे मेथड आहे. आन्सर दॅट इज 2 सर्वे मेथड. वेन वन इज स्कॅर्ड इन द डार्कनेस, जेव्हा एखादी माणूस भीतो, कोणीही असो भीतो, कसा डार्कनेसमध्ये, अंधारात, बाय अस्युमिंग दॅट दी लेदर बेल्ट इज अ स्नेक. जेव्हा एखाद्याला अंधारात असं वाटतं की लेदर बेल्ट ठेवलेला आहे आणि ते काय आहे, स्नेक आहे, तर त्याला कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल म्हणू शकतो, तर त्याला आपण इल्युशन म्हणू शकतो. सोशल ऑब्झर्वेशन लर्निंग थिअरी, ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी वॉज पुट फोर्थ बाय. जी सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी आहे ते कोणी सांगितलेली आहे, ते अल्बर्ट बंडुरानी सांगितलेली आहे. इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी वॉज पुट बाय फोर्थ बाय. जे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी आहे ते कोणी सांगितलेली आहे, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनल थिअरी BF स्किनरनी. इमॅजिनेशन ऑब्झर्वड इन पोएट, ऑथर्स, ॲक्टर्स अँड फिल्म्स इज ऑफ डॅश टाईप. जे इमॅजिनेशन पोएट, ऑथर्स, फिल्म्समध्ये बघायला मिळते ते कशा प्रकारचे आहे, तर ते आहे आन्सर नंबर 2 क्रिएटिव्ह. नेक्स्ट आहे दी फील्ड थिअरी ऑफ लर्निंग वॉज पुट फोर्थ बाय दी डॅश सायकोलॉजिस्ट. जे फील्ड थिअरी ऑफ लर्निंग आहे ती कोणी सांगितलेली होती, ते कुठल्या सायकोलॉजिस्टनी सांगितलेली होती, तर ते सांगितले आहे कर्ट लेविननी. आन्सर नंबर 1 दॅट इज कर्ट लेविन. नेक्स्ट आहे दी जनरलायझेशन थिअरी
of transfer of learning was put forth by. जे जनरलायझेशन थिअरी ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग ते कोणी सांगितलेली आहे, तर ते सांगितली आहे जूडनी. प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड by insight gained through the interaction between an individual and his environment. This was put forth by. Problems are solved by insight gained through interaction between individual and his environment. Problems कशा प्रकारे सॉल्व होतात, जेव्हा कुठल्या इंडिव्हिज्युअलमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये इंटरॅक्शन होत असते त्या प्रकारे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतात. तर ते हे कोणी सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आहे कोल्हरनी सांगितलेलं आहे. सो आन्सर नंबर 4 दॅट इज कोल्हर. Next is the struggle done by our mind to understand anything means. जे स्ट्रगल आपला माइंड करत असतो कुठल्याही गोष्टीला समजण्यासाठी त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते अटेन्शन. The state of increasing the intensity and force of responses means motivation. The definition was given by. हे जे डेफिनेशन आहे, the state of increasing the intensity and force ऑफ रेस्पॉन्सेस मीन्स मोटिवेशन, हे कोणी सांगितलेलं आहे, जुशायरनी सांगितले आहे. दॅट इज आन्सर नंबर 1. नेक्स्ट 72. When one learns balancing of a bicycle, it helps in learning to drive a motorcycle. This is an example of dash transfer of learning. When one learns balancing a cycle, जेव्हा एखादी व्यक्ती सायकलला बॅलन्स करणं शिकतो, सायकल चालवणं शिकतो, बॅलन्स करणं शिकतो. इट हेल्प्स इन लर्निंग टू ड्राईव्ह अ मोटरसायकल. ते कशामध्ये मदत करत असते, जेव्हा आपण मोटरसायकल शिकत असतो चालवणं त्यालासुद्धा मदत करत असते. तर याला कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, तर याला आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग. नेक्स्ट आहे the period of 6 to 12 years of development phase is called as. जे पिरियड आहे 6 to 12 years डेव्हलपमेंट ऑफ फेस, याला काय म्हटलं जाते, तर याला म्हटलं जाते चाइल्डहुड फेस. 6 to 12 years ऑफ एजला काय म्हटलं जाते, डेव्हलपमेंट फेजला चाइल्डहुड फेस म्हटलं जाते. नेक्स्ट आहे मेमोरीज मीन न्यू एक्सपिरियन्स. दिस वॉज स्टेटेड बाय. जे मेमोरी मीन्स न्यू एक्सपिरियन्स, मेमोरी म्हणजे काय असते, न्यू एक्सपिरियन्स आहे. हे कोणी सांगितलेलं आहे, तर हे सांगितलेलं आहे दॅट इज रॉस. सेकंड आन्सर दॅट इज द राईट आन्सर, रॉस. An artist gets so engrossed in doing his painting that he forgets about the place and time. This is an example of dash attention. आर्टिस्ट जेव्हा ड्रॉइंग करत असतो किंवा पेंटिंग करत असतो, ते आजूबाजूला होत असलेल्या प्रत्येक गोष्टी विसरून जातो. तो कुठे आहे, त्याचा काय किती वेळ झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो. तर त्याला काय म्हणत असते, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ हॅबिच्युअल अटेन्शन. द प्रायमरी मेंटल लॉस प्रोसेस ऑफ लेंडिंग इन्फॉर्मेशन अबाउट एक्सटर्नल स्टिम्युलस बाय द नर्व्स टू द ब्रेन इज कॉल्ड. द प्रायमरी मेंटल प्रोसेस of lending information about external stimulus by nerves to the brain, त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते आन्सर नंबर 3 सेन्सेशन. इंटेलिजन्स इन जनरल कॅपॅसिटी टू द इंडिव्हिज्युअल टू ॲडजस्ट हिज थिंकिंग into new requirements. This definition was given by Stern. Comprehension, investigation, direction and criticism are the 4 aspects of intelligence. Comprehension, investigation, direction आणि criticism हे काय 4 आस्पेक्ट आहे इंटेलिजन्सचे. तर ते कोणी सांगितलेले आहे, तर ते सांगितलेले आहे आन्सर नंबर 4 अल्बर्ट बायनेट. The suitable combination of forces that encourage goal achievement in a specific direction and help in retaining the energy needed for behavior is called as. The suitable combination of forces, असा कुठला कॉम्बिनेशन ऑफ फोर्सेस आहे जे एनकरेज करते गोल अचीवमेंटसाठी